ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ संघटनेच्या वतीने सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ नागरिकांचे नेते डॉक्टर हंसराज वैद्य यांनी पुन्हा एकदा शासनाविरोधात एल्गार पुकारलाय। सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह 7,000 रुपयाचे मानधन द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे। वाढत्या वयानुसार येणाऱ्या विविध आजारांनी ते त्रस्त आहेत, तरीही त्यांचे प्रश्न आमदार खासदारांकडून गांभीर्याने घेतले जात नाहीत अशी खंत डॉक्टर वैद्य यांनी व्यक्त केली। ज्येष्ठ नागरिकांना सरकार न्याय नाही दिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू आणि आमरण उपोषण करू असा इशारा डॉक्टर हंसराज वैद्य यांनी दिलाय। त्यांच्याशी संवाद साधले आहे नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहेत ते गंभीर बनत चालले आहेत। अनेक ज्येष्ठ नागरिकांना जे हालाकीचे जीवन जगावे लागत आहे। मागील अनेक दिवसापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने आंदोलन मोर्चे करणारे फेस्कॉम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य सर आपल्यासोबत आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन पाठवून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्याची मागणी केली आहे। सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना आज निवेदन पाठवलेलं आहे, काय मागण्या आहेत नेमके? आणि ज्येष्ठ नागरिकांचं धोरण त्यांनी मान्य करावं आणि त्यांनी त्यांचं वय 60 वर्षच ग्राह्य धरावं, त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी, त्यांना मानधन काहीतरी महिन्याला द्यावं। त्याचं कारण असं की ते अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित आणि वंचित राहिलेले आहेत। गेली स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळपास 80 वर्ष होत आहेत, तरी अजूनही त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघितलं जात नाही आणि त्यांना त्यांची मुलं बाळं पोसत नसताना, त्यांचं वय झालेले असताना, अनेक आजार झालेले असताना त्यांना औषध पाण्याला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही अशी परिस्थिती आहे। कुणाला तर पोटा पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे। त्यांची मुलं नाहीत किंवा मुलं असून ते त्यांना पोसत नाहीत किंवा ज्यांची मुलं बाहेर गेलेली आहेत त्यांच्याकडे कोणी बघत नाही। अशा ज्येष्ठ नागरिकांना शासनानं महिन्याला प्रतिमाह काहीतरी मानधन द्यावं। आमची मागणी आहे 7,000 रुपये महिना द्यावं। आता शासनाकडे पैसा नाही अशी बोंब उठवली जाते, पण हे चुकीचं आहे। शासन 7वा वेतन 8वा वेतन जिथं नको आहे तिथं लागू करण्याचा प्रयत्न करतं, देतं। लाडक्या बहिणीला न मागता न मोर्चे काढता त्यांना देतं। स्वतःचे भत्ते वाढवून घेतले जातात, मानधन वाढवून घेतले जातात आणि जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस तिजोरीकडे हात दाखवला जातो। हे चुकीचं आहे। मी शासनास नम्र विनंती करू इच्छितो की योग्य जागी तुम्ही हे जर देऊ केलं तर त्यांना अतिशय आनंदानं राहिलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल। जर त्यांनी 1 तारखेला ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याच्या उद्देशाने या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे 1 ऑक्टोबर, त्या दिवशी जर देऊन त्यांना एक सप्रेम भेट दिली तर एक जगामध्ये उदाहरण होईल की भारतामध्ये आणि तेही महाराष्ट्र राज्याने त्यांना मानधन दिलं आणि त्यांना पुढचं आयुष्य आनंदानं जगता यावं। या संदर्भामध्ये हे घेतलेला निर्णय म्हणजे एक ऐतिहासिक निर्णय होईल असं माझं मत आहे। मागील अनेक दिवसापासून आपले आंदोलन सुरू आहे। अनेक वेळा आपण मोर्चे केले आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे, लोकप्रतिनिधींना निवेदन दिलं आहे। लोकप्रतिनिधीकडून काही त्याला प्रतिसाद मिळत आहे का? ते तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचत आहेत का? काय सांगाल? मला कमाल वाटते की आम्ही सगळ्याच्या सगळ्या आमदारांना नांदेड शहरात, नांदेड जिल्ह्यातल्या भेटलो आणि सगळेजण म्हणतात की आम्ही शासनाला बोलू, पण कोणीही तोंड उघडलं नाही आजपर्यंत। फक्त नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडळकर यांनी अत्यंत समर्थपणे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न विधानसभेत मांडले। त्यानंतर परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे प्रश्न मांडले आणि त्यांनी एक विधेयक सादर केलं, ज्या विधेयकाला अनेक आमदारांनी मान्यता दिली, पण शासनाने त्याला मान्यता दिली नाही आणि ते शासनाने मंजूर केलेलं नाही। कुठला GR अजून काढलेला नाही। शासनाला नम्र विनंती आहे की 1 ऑक्टोबर या जागतिक दिनाचं औचित्य साधून त्यांनी जर यांना मानधन मान्य केलं आणि ते विधेयक जर पारित केलं तर ते एक ऐतिहासिक निर्णय होईल आणि म्हणून शासनाला नम्र विनंती आहे। आम्ही सरकार जर तुमच्या मागण्या सोडवल्या नाही तर पुढील भूमिका काय राहणार? आम्ही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना निवेदनं दिली। आजपर्यंत अनेक मोठमोठे मोर्चे काढले, 5,000, 10,000, 15,000 लोकांचे मोर्चे काढले, पण आजपर्यंत शासन काही त्याच्यावर निर्णय घेत नाही।
त्यावेळेस जर नाही घेतलं तर मग मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार ह्या वयामध्ये आणि मरणांतिक आम्हाला उपोषण करावं लागणार एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि ज्येष्ठ नागरिकांना जे आहे 7,000 रुपये मानधन लागू करावं आणि त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते तातडीने सोडवावेत, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करू असा इशारा जे आहे डॉक्टर हंसराज वैद्य यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन नागेश सोबत मी पवन जगडमोर, यशोनती, नांदेड.